आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय ऐकलंस तू? गिरिजा आणि विक्रांत विरुद्ध नवीन काहीतरी प्लॅन करताय ना? मग काय काम धंदे नाही काय रे? फक्त गिरिजा आणि विक्रांत. बरं ठीक आहे, मी त्यांचा विचार करीन. त्यांनी माझं काय पोट भरत काय? तुम्ही मला नाही, स्वतःला फसवताय. ठीक आहे बाबा, तू का तसा वाटतं तर तसा समज. जा जा, काहीतरी काम धंदो कर. अरे हो, मी पण विचारलंय ना तुका कामधंदे खय. जा जा बाबा, जा आराम कर. आणि हे माझ्याच पैशान माझ्याच घरात फुकटचे तुकडे मोदत राव शिरला का ना? तर जा. किती नाही म्हटला तरी निखिल दिसता तेवढं खुळो नाही हा शिरला का ना? त्याका बरोबर माहिती आहे त्या गिरिजा आणि विक्रांताक त्रास दिल्याशिवाय माका काय झोप येत नाही. लग्न करूक निघालेत काय दोघे, पण त्यांका काय माहिती आहे त्यांच्या पुढ्यात काय वाढून ठेवलं आता. बाय गिरिजा, तुझी वाईट वेळ सुरू झाली गो. हा दे. अरे रे रे रे, अरे काय घडी घातली अशी? काय झालं? पुन्हा नावालाच राजा आहे. हे मला शर्टची घडी घालता नाही येत रे विक्रांत. येत नाही ना, आळशी आहेस तू, आळशी. मी मग तुझ्यापेक्षा कमीच आळशी आहे. मस्त. विक्रांत, हा आलो. नाही नाही तू नको येऊस, मीच येते. विक्रांत, मला सांग, तू संध्याकाळी काय वेअर करायचं ठरवलंस? संध्याकाळी मला काय वाटतं माहितीये, तू ना एखादा छानसा कुर्ता वगैरे घालावास. हा, आणि तू ज्या कलरचा घालशील ना त्याच कलरचं गिरिजाला घालायला सांग ड्रेस. म्हणजे कसं कपल एकदम मॅचिंग दिसेल. एक मिनिट, पण काय संध्याकाळी कुठे चाललोय आपण? कुठे काय, गिरिजाच्या घरी. गिरिजाच्या घरी? हो. हे बघ, असं होतं माझं. अरे आज आपण गिरिजाच्या घरी जातोय तुमच्या लग्नाची बोलणी करायला. आज? हो आज. का रे, काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, प्रॉब्लेम काहीच नाही, पण असं कधी ठरलं? आत्ताच मी वासंती ताईंना फोन केला आणि सगळं कन्फर्म करून घेतलंय. ठीक आहे, चालेल, येतो मी. विक्रांत, लाजतोयस काय? लग्नाची बोलणी करायला जायचंय, लग्न नाहीये. ए गप रे, का उगाच छळतोस त्याला? चला आवरा पटापट. हे काय आहे विक्रांत? अगं, ज्या घरात मी राहायचो ना त्या घरातलं सामान. बरं मग तरी मी याला सांगत होतो, काय गरज आहे याची, नको आणूया इथे. काय आहे काय याच्यात? अगं जास्त काय नाहीये, भांडी आणि काही गोष्टी असतील. भांडी? विक्रांत, अरे आपल्याकडे नाहीयेत का? हे बघ आई, या सगळ्या माझ्या स्ट्रगल फेज मधल्या मेमरीज आहेत आणि मला त्या जपून ठेवायचे. ठीक आहे, तुला हव्यात ना, ठेव तू. पण त्या अशा इथं ठेवू नकोस, गेस्ट रूम मध्ये ठेव. म्हणजे त्या पण छान राहतील आणि इथे अशी अडचण होणार नाही. हा, नक्की? हो नक्की. काही मेमरीज जपून ठेवाव्यात. थँक्यू आई. मला वाटलं तुला आवडणार नाहीये. अरे त्यात न आवडण्यासारखं काय आहे? तुझी इच्छा आहे ना जपून ठेवाव्या मेमरीज म्हणून, ठेव मग. फक्त आता रमत बसू नकोस त्या आठवणींमध्ये. संध्याकाळी निघायचंय आपल्याला, सो आवरा पटापटा. अरे हे कुठलं वर्जन आहे? म्हणजे मी काय म्हणतो, आपण डॉक्टरांना बोलूया का? डॉक्टरला कशाला? अरे मला असं वाटतंय की त्यांची तब्येत बरी नाहीये. नाही, होती ती बरी. अरे
पण त्या एवढ्या कूल कशा? म्हणजे मला वाटलं इथे आता जाम राडा होणार. गपरे, आय थिंक आई बदलली. बदलली अशी अचानक? माहिती नाही, पण कदाचित तिच्यापासून मी दूर राहिल्यामुळे तिचं तिलाच रिअलाइज झालं असेल. असेल असेल. आईचं प्रेम आहे बाबा, काही येऊ शकतं. राजा, चला हो. करा ते सगळं. नीट घ्या रे गाडी. अरे बस इकडे आधी. मी ती पॅन्टची घालतो. बरं दे इथे. गडी घातलेली. अगो स्वस्त बसून नाही चालणार आता. मी आहे ना, मी करते सगळं. तू करशील गो, पण एकटीने किती करशील? जोडीला हात असले ना की काम जरा पटापटा आवरतात ना. तुम्ही मी सांगून ऐकणार आहात? नाहीच ऐकणार. माझ्या लेकीचं लग्न आहे. बरं मला सांग, संध्याकाळी खायला काय करणार त्यांना? अजून तरी नाही ठरवलं. आई, गरम गरम बटाटे वडे आणि चटणी करूयात. हा चालेल ना. हा मग 1 किलो बटाटे लिहू. हा 1 किलो बटाटे आणि 1 नारळ. हा 1 नारळ. गोडाचं काय करशील? शिरा करूया. शिरा नको, विक्रांतला खीर आवडते ना, खीर करूया. शेवया लिहू. शेवया. अजून काय करायचं? अजून ना दाराभोवती रांगोळी काढशीलच ना तू. काढेन. हा. या गौरवचं अजून आवरलं नाही बघ. गौरव, अरे गौरव, आवरलं का? आलो ग आई, आलो. हे काय किती घाई करतेस का? घाई नाही तर काय, वेळ कमी आपल्याकडे. हे घे लिस्ट घे आणि सगळं सामान घेऊन ये. गजरा पण आण. गजरा ताईसाठी? ताईसाठी नाही रे, मीना ताईंसाठी. ताई आणि गजरा नाही घालणार? नाही घालणार गो? अवघडच वाटतंय. मला काय वाटतं, चाफ्याची फुलं दिली तर? हा, चाफ्याची फुलं पण चांगली दिसतील ना. हा, चाफ्याची फुलं पण घेऊन ये. हे काय, जा ना. वॉलेट विसरलो. आलो. काय करू मी ह्याचं? वेंधळा 1 नंबरचा. जर डबा आण ना. अगो थांब, ते संध्याकाळचं ठरवायचं ना अजून. हा? काय काय चाललंय तुमचं? एवढी धावपळ कसली? अरे हसताय काय? ताई, आपल्याकडे आज पाहुणे येणार आहेत. अच्छा, म्हणून हे सगळं चाललंय. कोण येणार आहे? तुझ्या सासरकडची मंडळी येणार आहे लग्नाची बोलणी करायला. आज? हा. अगो सकाळी मीनाताईंचा फोन आला, संध्याकाळी येतो म्हणून. म्हटलं या. बाई एक काम कर ना, आजच्या दिवस सुट्टी काढ. आई, अगं